नांदेडमधल्या भाजपच्या चिंतन बैठकीमध्ये पुन्हा राडा झाला। लोकसभा निवडणुकीतील पराभवावरती चर्चा करण्यासाठी आयोजित चिंतन बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्येच शाब्दिक वाद झाले। राधाकृष्ण विखे पाटील पक्षनिरीक्षक म्हणून आले असताना त्यांच्या समोरच हा वाद झाला। यापूर्वी देखील नांदेडमध्ये भाजपच्या आभार बैठकीमध्ये असाच राडा झाला होता। नांदेडमध्ये झालेली भाजपची चिंतन बैठक, मात्र या चिंतन बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोरच झालेला हा राडा, त्याची ही दृश्य आहेत। भाजपची चिंतन बैठक, लोकसभेतल्या पराभवानंतर नांदेडमध्ये झालेली ही भाजपची चिंतन बैठक, मात्र त्यामध्ये झालेला हा राडा। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आहेत फोन लाईनवरती। मुजीब, हा राडा होण्यामागचं कारण काय? भाजप ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये पराभव झाला त्या ठिकाणी भाजपने पक्ष निरीक्षक पाठवले आणि आता आढावा घेतला जात आहे की नेमका भाजपचा पराभव का झाला। तर आज देखील भाजपची ही बैठक होती, चिंतन बैठक, याच्यामध्ये आढावा घेतला जाणार होता आणि पक्ष निरीक्षक म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज नांदेडमध्ये दाखल झाले। परंतु ते येण्यापूर्वी रेस्ट हाऊसमध्ये ही बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीसाठी जमले होते। यावेळेला महानगर अध्यक्ष आणि काही पदाधिकारी यांच्यामध्ये थोड्याशा कारणावरून वाद झाला। पक्ष निरीक्षकांसमोर शिस्तीने वागा, मोठ्या आवाजाने बोलू नका, कोणावरती आरोप प्रत्यारोप करू नका, जे काही कारण आहेत ते त्यांना समजावून सांगा, अशा पद्धतीच्या सूचना जे आहेत ते महानगर अध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना दिल्या जात होत्या। मात्र काही पदाधिकारी त्यांच्यावरती भडकले, ज्यांनी पक्षासाठी काम केलं नाही, ज्यांनी या पराभवाला जबाबदार आहे, आम्ही त्यांची नावं सांगू, आम्ही त्यांच्याबद्दल निरीक्षकांसमोर तक्रारी करू, अशा पद्धतीची भूमिका काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घेतली। त्यामुळे हा जो शाब्दिक वाद आहे तो वाढतच गेला। नंतर काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला। आता विखे पाटील बैठकीला आलेले आहेत आणि ही बैठक आता सुरू झालेली आहे। बिलकुल मुजीब, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि अपडेट घेत राहू या बैठकीसंदर्भात।